तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माझं बालपणीचं शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं, ज्या विद्येच्या मंदिरात झालं, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, बघू शकता तुम्ही माझी शाळा एकदम छोटीशी आहे बघा। इथं आम्ही प्रार्थना करायचो। ही बघा, मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो। ही बघा, ही माझी बालपणीची शाळा। एवढाच वर्ग, वरती पत्रे असलेली आणि खूप छोटीशी, खूप मजा यायची या शाळेमध्ये। या शाळेची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगतो मित्रांनो, ही शाळा जेव्हा चालू झाली त्यावेळेस या शाळेमध्ये पहिला विद्यार्थी मीच होतो। रजिस्टर वहीमध्ये रोल नंबर 1 मयूर शिंदे नावाने आहे। तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो की जेव्हापासून ही शाळा चालू झाली आणि पहिला या शाळेतला पहिला विद्यार्थी मी होतो। आणि मला या शाळेमध्ये शिकवायला होते ते सोनगावचे गायकवाड सर। आज मी या प्लॅटफॉर्मवर उभा आहे, मला वाचता लिहिता येत आहे। तर ही सर्व फक्त त्यांचीच कृपा आहे। त्या कशी वाटली तुम्हाला माझी बालपणीची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा? आता मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो। त्याच्या 2 वर्षानंतर लगेच इकडे नवीन शाळा बांधण्याचं काम सुरू होतं आणि ती पण बांधून सुरू झाली आहे। तर तुम्हाला मी दाखवतो ती नवीन शाळा। हे बघा, बघू शकता तुम्ही, नवीन शाळा बांधली, खूप अशी मस्त बांधलेली। हे बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंबडे वस्ती सोनगाव। हे बघा, मुलांना खेळण्यासाठी इकडं घसरगुंडी वगैरे, इकडे झोका पण आहे। आमच्या वेळेस तर बसायला बेंच पण नव्हते, इकडं बेंच खेळायला सर्व काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे। आणि बघू शकता तुम्ही, इकडं पाण्याची टाकी आहे, इथे पाणी प्यायची सोय केलेली आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ही पाटी लावलेली आहे शंकरराव बकाजी शिंदे। तर हे नाव कोणाचं आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे नाव माझ्या आजोबांचं आहे। त्यांनी ह्या शाळेसाठी ही भूमी दान केलेली आहे, त्यामुळे त्यांचं इथे नाव लावलेलं आहे। या नवीन शाळेत बी 2 वर्ग आहे आणि 1ली ते 4थी पर्यंत या शाळेमध्ये मुलांना शिक्षण दिलं जातं। खूपच चांगलं असं शिक्षण मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शाळा आमच्या मळ्याला खेटूनच आहे। 1 मिनिटाच्या अंतरावर लगेच शाळा आणि 1 मिनिटाच्या अंतरावर लगेच घर। तर कशी वाटली तुम्हाला माझी जुनी शाळा आणि इथे नवीन झालेली पण शाळा? तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।